मी पहिल्यांदा परळीच्या मायबाप जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि रिपाईच्या महायुतीला आज या ठिकाणी कौल दिला आहे. जवळजवळ एका दुसरी जागा सोडली तर जवळजवळ सर्व जागा महायुतीच्या आलेल्या आहेत. जे अपक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी महायुतीचेच आहेत. त्यामुळं फक्त आता MIM आणि पंजा कुठंतरी पुढे आहे 2 जागेवर एवढं कळतं आहे, पण जवळजवळ सर्व जागेवर या ठिकाणी महायुतीने विजय मिळवला आणि ऐतिहासिक मताने नगराध्यक्षसुद्धा या ठिकाणी निवडून येतील. प्रचारामध्ये आपल्याला अनेक प्रकारे घेण्यात आलं, आपल्याला भाषण सुद्धा करू दिलेलं. कोणी करू दिलं नाही असं म्हणतात. मला कोणी रोखलं होतं भाषण करायला? मी एवढंच म्हणलं होतं की याचं उत्तर ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे, ज्यांनी माझ्या परळीला बदनाम केलं आहे, याचं उत्तर मात्र त्यावेळेस मी 2 तारीख म्हणलं होतं. निवडणूक लांबली म्हणून आज 21 तारखेला परळीच्या मायबाप जनतेकडून ज्यांनी आम्हाला बदनाम केलं त्यांच्या तोंडात ही चपराक आहे. खासदार देखील इथं तळ ठोकून होते. इथं खासदार तळ ठोकून राहिले किंवा इथंच राहिले तरी परळीच्या मायबाप जनतेमध्ये काही फरक पडत नाही. नक्कीच आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं जमलं नाही, तिथं मात्र कमळाला विजय मिळाला आहे. त्यांचे अभिनंदन. साहेब, गंगाखेडमध्ये आपण भाषणामध्ये म्हणलं होतं की ताईची सीट लागली तर मी गंगाखेडमध्ये उदाहरण आलंय. आपण चालेल का गंगाखेड? हो, मी आता निघालोच आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.